विठ्ठलाची तन मन वाढीन माझे म्हणे अवतार करी तो दाता आठ प्रहर गुण गाण तुझे होत नसे जो वरत अज्ञा कुणा चालणे शक्य नसे काहीच करू शकेन अवतार तव इच्छेने होत असे काहीच करू शकेन अवतार तव इच्छेने होत असे एक तुही निरंकार एक तुही निरंकार सद्गुरु बाबा संत जनो प्रेमाने बोला सासंगत बऱ्याच दिवसानंतर शहापूरला येण्याचा योग प्राप्त झाला. सासंगतजी तसं बघायला गेलं तर जीव स्वतंत्र नाहीये. जीवाच्या हातात काहीच नाही. ना संतांची भेट घ्यायची जीवाच्या हातात आहे, ना संतांचं दर्शन. सत्संगतजी सर्व काही ह्या जीवाचा नियंता चालवणारा हा जो अंग संग स्वामी आहे तुमच्या माझ्या पुढं, जसं संतांनी म्हणले की करत असे सांभाळ सकळ जीवाचा करत असे सांभाळ तुझं मोकले असे नाही. जगातले ब्रह्मांडातले जितके जीवजंतू आहेत या सर्व जीवजंतूचा ज्ञाता म्हणजे सर्व जीवजंतू ज्याला माहीत आहेत ह्या सर्व जीवांचा करता आणि या सर्व जीवांना चालवणारा हा स्वयं सासंगतजी हा मालक निरंकार परमात्मा आहे. सासंगतजी म्हणून शहापूरला येणं म्हणा किंवा आणि कुठं जाणं किंवा तुमचं दर्शन होणं, तुमची सेवा मिळणं, हे कोणती गोष्ट माझ्या प्रयत्नातून नाहीये. माझे प्रयत्न हे केवळ निमित्त आहेत. सासंगतजी पण त्या प्रयत्नाला जे फळ आहे ते मालकानं दिलं तर आहे. म्हणून अर्जुनाला देखील सांगितले की कर्मण्यवाधिकारच ते मा फुलेषु कदांचन. तू कर्म करायचा अधिकारी आहेस, फळाचा अधिकारी नाहीस. सासंगतजी एवढा मोठा उपदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केला की फक्त तू बाण सोडायचा अधिकारी आहेस. पण एक लक्षात ठेवून दे, ती बाण ओढायसाठी जी लागणारी ताकद आहे ना ती पण माझी आहे. धनुष्य बाण उचलण्यासाठी जी लागणारी ताकद आहे, रथामध्ये उभारणारी जी ताकद आहे ती ताकद स्वयं मी आहे. अर्जुन नावाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व स्वयं मी आहे. तरी पण तुला अर्जुन म्हणून मी स्वतंत्र केलेलं आहे. तुला एक
गोष्टीचं स्वातंत्र्यता दिलंय, मी होऊन दिलेलं आहे की तू अर्जुन आहेस, तुला कर्म करायचं. पण एक लक्षात ठेव अर्जुना, डिफेक्ट आहे तू म्हणते का? काय प्रॉब्लेम? हा, एक मिनिट, माईक चालू नव्हतं. अर्जुन म्हणून अर्धा चालू होता ना अर्धा बंद होता. प्रेमाने मला सासंगतजी अर्ध काहीच कामाचं नसतं. एकतर ते पूर्ण असावं किंवा ते नसावं. गुरुसिक पण अर्धा नसावा. म्हणजे कसा दोन शुक्रवार येते 3 शुक्रवार गायब होते. एकतर तो इथं यायलाच नसलेला पाहिजे किंवा तो सगळे शुक्रवार करणारा असावा. असं बाबा हरदेव तू नेमका. अर्जुनाला देखील सासंगतजी सांगत असताना भगवंतांनी सांगितले की अर्जुन एक लक्षात ठेव, म्हणजे तुला जे स्वातंत्र्यता दिल्या रथावरती उभारायची तेवढीच मी तुला दिलेली. धनुष्याचा लगाम ओढण्याची ताकद मी तुला प्रदान केलेली आहे. बाण सोडायचं तुझ्यावरती मी सोपवलंय. पण एक लक्षात ठेव, तो कुणाच्या नरड्याला नेऊन चिटकवायचा हे माझ्या हातात आहे. प्रेमाने बोला. कदाचित तुला असं वाटेल की मी लक्ष वेधलेलं आहे पुढच्या शत्रूचं आणि माझा बाण बरोबर त्याचा शिरच्छेद करतो, तर तुझी ही गलत फॅमिली. स्वतंत्रता फक्त तुला चाप ओढायची दिलेली आहे, बाण कुठं नेऊन चिटकवायचा याची नाहीये. कदाचित तू लक्ष करशील द्रोणाचार्यांना, सोडशील पण द्रोणाचार्याकडे बाण, पण माझी जर इच्छा झाली ना तो द्रोणाचार्याकडे सुटलेला बाण कर्णाकडे न्यायची, तर तो बाण कर्णाकडे जाणार. प्रेमाने बोला. म्हणून शास्त्र काय सांगतंय, जीव कर्मासाठी स्वतंत्र आहे, फळासाठी स्वतंत्र नाही. लक्षात घ्या. आणि बाबाजी ह्यालाच हेच डिस्प्लेशन सासंगजी बाबाजी सांगतायत कि ज्ञान कर्म में ढल जाए तो जीवन का श्रृंगार बने. दासनं का सांगितलं हे? दासनं एवढ्यासाठी सांगितलं कारण इथं येणं पण माझ्या हातात नाही. सासंगची ऐकणं पण तुमच्या हातात नाही. सासंगत ही वास्तवता आहे, जीवाला स्वीकारावी लागेल. कारण जगद्गुरु काय म्हणतात, आपुल्या वेळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा याची, कोकिळ मंजूळ गात तसे गाणी, बोलविता धणी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, मज विश्वंभरे बोलविले, तुका म्हणे याची कोण जाणे कळा, चालवी पांगळा पायाविन. म्हणजे किती स्पष्ट सासंगीचे संतान सांगितलेलं आहे. कुणीतरी म्हणेल की मी बोलतोय पुढचं ऐकतोय, तर नाही म्हणले. आपल्या बळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा याची. तोंड जरी भांडुले महाराज असलं तर आतनं निघलेला आवाज निराकाराचा आहे. कान जरी तुमचा असला तर ऐकायची ताकद निराकाराची. नाहीतर तोंड पण मड्याला आहे आणि कान पण मड्याला आहे. मग का ऐकत का नाही बोलत का नाही? सासंगतजी म्हणून दासने जिथून सुरुवात केली होती की मैं चाहूं सो कुछ भी नहीं, तू चाहे सो तात्काळ. नैराश्यता कुठल्याही जीवनामध्ये माझ्या इच्छेसारखं झालं पाहिजे. हा सासंगतजी, संसार दुःखमुळे काय आहे, माझी इच्छा आहे, मी आहे सासंगतजी. आणि हा मी कशाने मरत नाही. फक्त या मीला जर मारायचं असेल तर एकच शस्त्र आहे, तू. प्रेमाने बोला. हा मी फक्त तूनच मरतोय. म्हणून नामस्मरणात शब्द पहिला ठेवलाय बाबाजी. निरंकार म्हणलं नाही, तू ही निरंकार. मैं तेरी पहिला हत्यार दाखवले तू, मग ज्याला मारायचे ते मैं म्हणलेलं आहे.
म्हणून सासंगजी एक वचन असं येतं, मैं चाहो सो कुछ भी नहीं, तू चाहे सो तात्काल. बलि को जाना था स्वर्ग, लेकिन भेज दिया पाताल. विचारकार काय म्हणतात की बळीराजानं जो यज्ञ केला तो स्वर्ग प्राप्तीसाठी केला. आता यज्ञ करायचं त्याच्या हातात होतं, पण स्वर्गात जायचं का नरकात जायचं त्याच्या हातात नाहीये. स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ केला, पण परमात्म्याची इच्छा होती त्याला पाताळात न्यायचं. म्हणून म्हणलेलं आहे, मैं चाहो सो कुछ भी नहीं, तू चाहे सो तात्काल. सासंगजी, मी कितीही प्रपंचामध्ये असं मला वाटतं की हे असं व्हावं, मनासारखं व्हावं, हे मिळावं, मला ते मिळावं, पण नाही म्हणतात. मैं चाहो सो कुछ भी नहीं, तू चाहे सो तात्काल. ह्याच्या मनात आलं तर तिथं ऍज इट इज, लगेच, आत्ता, ताबडतोब. बलि को जाना था स्वर्ग, लेकिन भेज दिया पाताल. बळीराजाची इच्छा होती स्वर्ग प्राप्तीची, पण निराकाराची इच्छा होती या भक्तानं माझ्या पाताळात जावावं. म्हणून इथे सिद्ध होतंय, जीव स्वतंत्र नाही आहे. जीव स्वतंत्रता मानतोय हेच जीवाचं अज्ञान आहे. जीव करता म्हणून चाललोय प्रपंचाला. सासंगीची स्वतः करता, जीव करता म्हणतोय, प्रत्येक कर्माचा कर्तापणा स्वतःकडे घेतो. सासंगीची हा जो कर्तापणा आहे, दुःखाला कारण कर्तापणा आहे. कर्तापणा जर काढला तर कर्म दुःखाला कारण नाही आहे, कर्म दुःखाला कारण नाही. कर्माच्या पाठीमागचा कर्तापणा दुःखाला कारण आहे. भला मोठा साप घ्यावं, नाग, पूर्ण नाग विषारी आहे का? विष कुठं आहे नागाच्या? पूर्ण शेपटीपासून तोंडापर्यंत विष कुठं आहे नेमकं? त्याच्या 2 सुळ्या दातामध्ये विष ग्रंथी आहेत. पूर्ण सापात विष नाहीये. जे 2 सुळे दात आहेत ते पण वरचे, खालचे नाही आहेत. ते वरचे दात जे असतात ना ते मुव्हिंग, फ्लेक्झिबल असतात. तो जेव्हा त्याला शिकार करायचा असेल तेव्हा ते दात बाहेर काढतो, आणि किती पर्सेंटेज पुढच्यात विष सोडायचं ते पण त्याला स्वतः तो ठरवतो. सगळे विष सोडत नाहीये. शिकार केवढी मोठी त्याच्या प्रमाणात तो विष सोडतो. कारण विष असा आहे, त्याचे 75 थेंब रक्ताचे जळल्यावर 1 थेंब विष तयार होत असते सापाचं. त्याला माहित आहे मला एवढं विष तयार करायला किती मेहनत घ्यावी लागते, त्यामुळं किती सोडायचं हा तो ठरवतो. हे डिस्कव्हरीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळते, त्यासनं ऐकलं तुम्हाला सांगतो. वरच्या सुळ्या दातामध्ये विष आहे आणि ते मुव्हिंग आहेत. पाहिजे असेल तर तो बाहेर काढतो, नाहीतर त्याला काय करतो, फ्लेक्झिबल असतात, तो मुव्हिंग करून आत ठेवतो ती दात. बघा, प्रकृतीनं त्याला हत्यार दिलेला आहे, पण वापरायसाठी दिलेला आहे. आणि कशासाठी दिलंय? चावायसाठी, म्हणजे हत्या करायसाठी दिलं नाही आहे, त्याच्या पोटासाठी दिलेला आहे त्याला. कारण त्याला पाय नाही आहेत, तो पळत जाऊन शिकार करू शकत नाही. पण एखादी शिकार त्या जवळ आली तर प्रमाणामध्ये विष सोडून, जेव्हा त्याच्या प्रमाणामध्ये विष सोडलं जातं तेव्हा त्याच्या सासंगीची, त्याची फुफ्फुसाची क्रिया बंद पडते ज्या शिकाराची, आणि ते शिकार काही अंतरावरती जाऊन स्टॉप होतं, मरतं, डेड होतं. मग त्याला सासंगीची नाकातल्या ग्रंथीची पण सासंगी क्षमता त्याची मोठी आहे. तो वास घेत घेत त्या शिकारापर्यंत जातो आणि ते खातो. म्हणजे त्याला जे विष प्रदान केले प्रकृतीनं पोट भरायसाठी दिलेलं आहे, आणि ते विष त्याच्या पूर्ण शरीरात नाही आहे, फक्त सुळ्या दातात आहे. आणि किती सोडायचं तो ठरवतो, आणि ते सोडलेलं विष पुढच्या शिकारीमध्ये त्याचा प्राणघात करतंय. पण त्याच्यातलं ते विष सोडलेलं पुन्हा तेच विष जेव्हा ती शिकार त्या नागाच्या किंवा त्या सापाच्या पोटात जाते तेव्हा त्या सोडलेल्या विषानं त्या सासंगीची शिकारीची ते शिकार, ते अन्न पचायला कारण होते. काय सिस्टीम ठेवली विचार करा. मग प्रकृती एवढी सुंदर आहे, निर्माता किती सुंदर आहे, किती सिस्टीम ठेवलेलं आहे सर. अहो, एक मागाचं मशीन तयार झालं तर लोक बघायला जातात ऑटोमॅटिक.
कसं केलंय, काय टायमिंग सेट आहे, काय किती प्रकारे कापड किती फास्ट होते, धोटा किती फास्ट पळतो, किंवा किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. एक माणसाने केलेली वस्तू 10 जण व्यापारी बघायला जातात आणि आणून सेट करतात. पण एक साप, साधी गोष्ट, एक मुंगी ज्याला सासंगाची डोळे पण नसतात, ज्याला कान नसतात, विचार करा सासंगाची. एक सापाला कान नाही आहेत, कंपन ज्ञान आहे त्याला. कंपनावरती तो ठरवतो कुणीकडून शिकार आलेला, कुणीकडून धोका आहे. प्रकृतीत केवढी विविधता परमात्म्यानं भरली. मला कुठं न्यायचंय सासंगजी, म्हणून म्हणलेलं आहे पूर्ण साप विषारी नाही आहे. जसे त्याचे सुळे दात फक्त विषारी आहेत, तसं पूर्ण कर्म पाप नाही आहे. हा कर्मरूपी साप जेव्हा ह्याच्यात 2 दात आहेत ह्या कर्माला, कुठले, मी आणि माझं. हे मी आणि माझं हे 2 दात विषाच्या ग्रंथी जर काढल्या ना, तर अख्खा साप जसा चीनमध्ये खात्यात, प्रेमाने बोला, चीनमध्ये सापाची डिश करून खात्यात. ते चीनी काय पण खातात सोडा, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलंय सासंगजी. तर सांगण्याचा भावार्थ काय की जसा पूर्ण साप हा विषारी नाही, त्याच्या 2 ग्रंथी विषारी आहेत, तसं पूर्ण कर्म सासंगजी दुःखाला कारण नाही आहे. त्या कर्माच्या पाठीमागं मी आणि माझं ह्या 2 ग्रंथी विषाच्या आहेत. ह्या 2 ग्रंथीमुळं ते कर्म दुःखाला कारण आहे. म्हणून सासंगजी या शुद्धतेपर्यंत जायचं असेल तर, या मी माझ्याला मारायचं असेल तर याला एकमेव औषध आहे, दैवी गुणांचा शोध. सासंगजी दैवी गुण ह्या मी माझ्याला मारू शकतात. म्हणून बाबाजीने या वर्षी स्लोगन काढलेलं आहे, दिव्य गुणों को अपनाए जीवन बगिया में काय. दिव्य गुण धारण करा. सासंगीची दिव्य गुण का धारण करा, कारण दिव्य गुणानं कर्माचा दोष निघून जाणार. जेव्हा दिव्य गुण येतील, दिव्य गुण कोणते, सासंगजी 28 दिव्य गुण सांगितले शास्त्रामध्ये, अनेक येतात, तर तिकडं तो एवढा वेळ पण नाही आपल्याकडे बघण्यासाठी. पण बाबाजी जातातच सांगतात, प्रेम, नम्रता, करुणा, दया, क्षमा, शांती, निरंकार, हे जे दैवी गुण आहेत सासंगजी, हे दैवी गुण का अपनायला सांगितले बाबाजींनी, ह्या दैवी गुणांची प्राप्ती करा म्हणले. एवढ्यासाठी कारण कर्म शुद्ध व्हावं. सासंगत कर्म दोष नाही आहे, कर्माच्या पाठीमाची भावना दोष आहे. सासंगत म्हणून अर्जुन सांगितलं, कर्म युद्ध दोष नाही आहे, युद्ध करून पाप लागणार नाही. युद्धाच्या पाठीमागे जर भोग ठेवलास, युद्धाच्या पाठीमागे कर्ताभाव ठेवलास, युद्धाच्या पाठीमागे जर अपेक्षा ठेवलास तर दुःखाला कारण. एक उदाहरण देतो कायमदास, प्रेमाने बोला. 2 भाऊ होते, एक मुंबईला राहत होता, एक गावात होता. गावात वाडा होता मोठा, दोघे भरपूर प्रेम होतं एकमेकावरती, विश्वास होता दोघांच्यावर. गावाकडला भाऊ शेती बघायचा, व्यवहार बघायचा सगळा. मुंबईकडचा भाऊ तो कंपनीत कामाला होता, मोठ्या जॉब होता. तो सगळा बऱ्याच अगदी लहानपणापासून मुंबईला होता आणि हा लहानपणापासून गावाकडे होता. गावाकडलं सगळी शेती देणं घेणं, काय विकणं घेणं, सगळं लहान भाऊ बघायचं आणि मोठा भाऊ मुंबईला होता. आता एकदा योगायोगानं काय झालं, मोठ्या भावाला वाटले की आपण गावाकडे जाऊन यावं आणि सहज सासंगजी मुंबईतून निघाला, प्रवास करून ड्राईव्ह काय सासंगजी लक्झरीचा वगैरे असेल तो गावातल्या स्टँडवरती पोहोचला. आणि गावाच्या स्टँडवरती पोहोचल्यानंतर आपल्या घराकडचा रस्ता झाल्यानंतर बघितलं की वरती आकाशामध्ये धूर यायला लागलेला. अरे बापरे, मला कसला धूर आहे, एवढा मोठा धूर कशाचा. त्याची पावलं सासंगजी अतिशय फास्ट पडू लागली. म्हणजे आपल्या घराकडूनच धूर येतं, कदाचित काय घातपात घडलाय का काय. मी तर काय फोन केला नाही लहान भावाला, अचानकच आलेला आहे. आणि पाहतोय काय गल्लीत आला, आपल्या पाहतोय काय यांचा वाडा पेटला होता. वाडा पेटलेला पूर्ण. त्याचा लहान भाऊ पण बाहेर उभारलाय, वाडा बघायला पेटलेला.
लांबून बघितलं, अरे बापरे म्हणले, आक्रोश करायला चालू केला, आमचं घर पेटलं, आमचं घर पेटलं. आक्रोश, त्याच्यामध्ये तो रडू पण लागला. पळत 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 आला. लहान भाऊ बाहेर उभा होता वाड्याच्या. वाडा पेटलेले, धग धग धग. भावाला मिठी मारली मोठी. अरे म्हणले अरे कसं झालं म्हणले किसन, हे कसं झालं म्हणले, अरे काय राहतंय का नाही म्हणले, आपला वाडा घर पेटलं. लहान भाऊ म्हणते, दादा शांत बस. अरे काय शांत बस, घर पेटलंय, आपलं वाडा पेटलाय. लहान भाऊ म्हणते, दादा पेटलाय ना, पेटू दे. अरे कसं पेटू दे दादा, तू मुंबईला राहतोयस, मी गावाकडे राहतोय. तुला मी सांगितलं नाही, तुझा माझा विश्वास आहे. मी काय केलेलं आहे, कालच हा वाडा विकलेला आहे. काल वाडा विकलाय दादा, आणि आपण पण कंटाळलोय. ह्याच्यापेक्षा सुंदर वरती आपण काही जागा घेऊन तिथं सुंदर घर बांधू. मी कालच व्यवहार करून विकून टाकलाय. हा आपला नाही आहे, आपला नाही आहे, विकलाय म्हणल्यानंतर डोळे पुसत म्हणला, पिटू दे म्हणला, तिकडे काय करायचं. बरं चल म्हणला, बरं झालं विकलास, ठीक आहे, तुझ्यावर विश्वास आहे, विकलाय. पण धाकटा बघा म्हणते, पण दादा असं झालंय म्हणला, विकलाय मी, पण फक्त ऍडव्हान्स झाल्या, पुढचं पेमेंट आलं नाही. पुढचं पेमेंट आलं नाही म्हणलं, पुन्हा भोंगा लावला. अरे तुला काय कळतंय की नाही, जुना वाडा होता, कशाला विकलास, सगळं पेटा लागले, आता तो देईल का नाही. प्रेमाने बोला. दृष्टांत कसा आहे, जेव्हा स्टँड वरून घरापर्यंत आला, माहीत नव्हतं विकलेला आहे, तोपर्यंत माझा वाडा आहे हा भाव होता. माझं जळतंय म्हटल्यानंतर दुःख निर्माण झालं. भावानं माझं काढून टाकलं. अरे म्हणले काल विकलाय, आता तो आपला नाही राहिला. मग माझं नाही हे कळलं, माझं नाही कळल्यानंतर जळू दे, आनंद झाला. आणि पुन्हा कळलं की पेमेंट आलं नाही, म्हणजे पुन्हा माझं आलं, पुन्हा दुःख झालं. सासंगतजी बघा, इथं दोन्ही क्रिया आहेत. जेव्हा माझं नाही मानतो तेव्हा ते पेटलेलं दिसत असलं तरी दुःख नाही आहे, आणि जेव्हा माझं म्हणून मी चिकटतो भावनेनं, पुन्हा तेव्हा दुःख आहे. सासंगत हाच कर्म सिद्धांत आहे. कर्माच्या ठिकाणी जेव्हा मी आणि माझा निर्माण होतं ना, तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होतं. पण तेच कर्म जेव्हा मी माझं रहित केलं जातं, तेव्हा तेच कर्म भक्ती होते. म्हणून अर्जुनानं कुठली पाठपूजा केली नाही, अर्जुनानं कुठला यज्ञ केला नाही. अर्जुनाला जे सांगितले ना की तू कर्माचा अधिकार आहेस, तुझं युद्ध करणं पण तुझी भक्ती आहे. फक्त त्या युद्धाच्या पाठीमागच्या दोन भूमिका सोडायच्या, तू करता सोडायचा, आणि हे करून मला काय पाहिजे एवढं सोडायचं. प्रपंच पण युद्धच आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जगाने म्हणतो. कारण महाराज म्हणले, पांडुरंगा अर्जुनाने युद्ध केलं ते सोपं होतं म्हणले, ते रणांगणावर होतं. तिथं काय लाईट बिल नव्हतं, घरपट्टी नव्हती, पाणीपट्टी नव्हती, काय नव्हतं, ते बरं होतं म्हणले. हिथं म्हणले रोज मरायला लागतंय म्हणले, रोज महागाई आहे, लाईट बिल आहे, पाणीपट्टी आहे, घरपाळा आहे, रोज मरायला लागते म्हणले, महिन्याला मरायला लागते, तिथे एकदाच मरायचंय. ते सोपं होतं म्हणले अर्जुनाचं, पांडुरंगा. पण हे जे मला, ज्या तू मला युद्धाच्या भूमीत ठेवलायच ना या संसाराच्या, हे युद्ध अवघड आहे. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे सासंगीची. जपी तपी त्यागी वनात जाणारा श्रेष्ठ नाही म्हणलेलं आहे. गीतेमध्ये प्रमाण दिले सासंगजी. आदवेष्टानम सर्व भूतानम मैत्र करुणम निर्मो निरंकार समदुःखी क्षमी संतुष्टम सतदेवतात्मा दृढंशया मया अर्पित मनोरबुद्धी मदभक्त समेप्रिया. अर्जुन प्रश्न करतो, देवा सर्वाचा त्याग करून वनामध्ये गेलेला आत्मचिंतन करणारा योगी आणि प्रपंचामध्ये राहून सर्व कर्म करून कर्ताभावविरहित कर्म करणारा कर्मयोगी, ह्याच्यामध्ये तुला कोण आवडतंय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे अर्जुना, जो संसारात राहून मला जाणून सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करतो आणि कर्ताभाव विरहित होऊन जो कर्म करतो, असा कर्मयोगी त्या योग्यापेक्षाही मला श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. विचार करूया सासंगीची, कुठे नेले बाबाजीने, का दिव्य गुणाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे सासंगीची. अहो हे दैवी गुण आहेत ना, प्रकृतीमध्ये पण आहेत. प्रकृती
प्रकृतीनं दैवी गुण सोडले नाहीत, सोडले माणसानं. माणसालाच का दैवी गुणांची प्राप्ती करायचं सांगितलं बाबाजीने? ह्याला कारण आहे सासंगची. जो प्रकृती निर्माण करत असताना अनेक जीवजंतू चार म्हणतात ना, 4 जारज अंडज श्वेदज आणि उद्भेज, 4 खाणी निर्माण केल्या शास्त्र सांगतं. 4 प्रकारचे जीव आहेत सासंगचे. एक अंड्यापासून उत्पन्न होणारे अनेक पशुपक्षी आहेत, जारज, अंडज, स्वेदज. स्वेदज म्हणजे सासंगचे 2 डाळीपासून उत्पन्न होणारे, जसे तुमचे मटकी आहे, हरभरा आहे, सगळे डाळी, ते पण जीव आहेत. जारज, अंडज, जारज, स्वेदज. स्वेदज म्हणजे डाळीपासून होणारे सासंगजी. आणि अंडज, जारज, जारज म्हणजे घामापासून होणारे, लिका, पिसवा, ढासा या सर्व. पुन्हा जारज, अंडज, जारज, स्वेदज. स्वेदज म्हणजे डाळीपासून होणारे, म्हणजे जेवढे सासरी कडधान्य आहेत, जेवढे वृक्ष आहेत, हे जीव डाळीपासून होतात. त्यांच्या ब्यामध्ये 2 डाळी आहेत, कुठले पण बी घ्या, सासरी द्विदल आहे. हरभरा घ्या, शेंगदाणे घ्या, याला डाळी किती आहेत? असं काय विचारू नका म्हणून, अजिबात काय विचारू नका, प्रेमाने बोला. तुम्ही शापूर करायला बोलतच नाही सर, एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही बोलताय कुठं माहिती आहे काय? आता सांगू का? आता तुम्ही किती हसताय बघा. तुमच्यासाठी काय पण, तिथं मात्र एवढं बोलताय तुम्हाला सांगतो. तिथलं ते काय जरा पण जरा संग्राम आणि काय ती दिव्यानी यांचा जरा संवाद चालू झाला की त्याचा टीव्हीत संवाद आणि तुमचा खाली संवाद. बोला, क्षमा करा, तुम्ही संत मायबापायचा कृपावंतायचा. सासंगाची प्रत्येक डाळ जे आहे ना, प्रत्येक बी द्विदल आहे, एकाच असेल कदाचित, पण प्रत्येक ब्याला 2 डाळी आहेत. अशा या डाळीपासून, बीजापासून होणारी खाणी, आणि चौथी आहे ती वीर्यापासून होणारी, आपला जन्म. अशा 4 खाणी आहेत परमात्मा निर्माण केल्यात. आणि या 4 खाणींना जेव्हा निर्माण केल्या ह्या परमात्म्यानं, तेव्हा ह्या 4 खाणींना सासंगतजी धर्म घालून दिला. धर्म शब्दाचा अर्थ नियम. आणि या प्रकृतीला सासंगजी जो नियम परमात्म्यानं घालून दिला, या नियमामध्ये संपूर्ण प्रकृती आहे. हो, संपूर्ण प्रकृती. एक मनुष्य योनी जर बाजूला काढली तर इतर सर्व योन्या स्वधर्माप्रमाणे आपलं कार्य करतात. तुम्ही म्हणशाला कशावरून म्हणणारच तुम्ही, एक नाही. तर याचं उत्तर तुम्ही शोधा. याचं उत्तर अवतारवाणीमध्ये देखील आलेलं आहे. वृक्ष आपुले फळ ना खाई, फळ खाई सारा संसार. प्राशन करिना सरिता पाणी, वाहून करते परोपकार. लाखो प्रेमी कष्ट सोशिती, भगवंताला तोष विण्या. अवतार संत येती जगती, सर्व जगासी उद्धरण्या. एक तुही निरंकार. बाबाजी म्हणतात, वृक्ष आपुले फळ ना खाई, फळ खाई सारा संसार. तुमच्या अंगणातलं 50 वर्षाचं झाड, त्या 50 वर्षाच्या आंब्याच्या झाडाला प्रश्न करा, दादा एक 10 वर्ष सोड, तू लहान होतास, 40 वर्ष तू आंबे देतोयस, तुझे आंबे खाऊन पै पाहुणे आम्ही तृप्त झालो, 40 वर्षातला एक तरी आंबा हे झाड दादा खायचं राहू दे, जरा चाकून तर बघितलास का? काय म्हणाल झाड? नाही, माझं काम आहे तुला आंबा देणं, मी खाणं नाही. वृक्ष आपुले फळ ना खाई. का खात नाही? त्याला खायचा धर्म दिला नाही, त्याला द्यायचा धर्म दिलेला आहे. बघा ते धर्माप्रमाणे वागते की नाही.
त्याने धर्म सोडला का? तिने हा दैवी गुण आहे, दिव्य गुण आहे. दातृत्व हा दिव्य गुण आहे, सोडलाय त्यानं. म्हणून बाबाजींनी त्याला सांगितलं नाही तू दातृत्व धारण कर म्हणून. काय आवश्यकता आहे सांगायची? नाहीये. प्रकृतीनं दिव्य गुण सोडलेले नाहीये. सोडले कुणी? माणसानं सोडले. असं पुढे प्रमाण दिले सासंगतजी. प्रेमाने बोला. वृक्ष आपले फळ ना खाई, फळ खाई सारा संसार. प्राशन करीना सरिता पाणी, वाहून करते परोपकार. सासंगत पंचगंगेला विचारावं जाऊन उद्या. किती वर्ष वाचल्यास बाई? राहू दे तिकडे किती वर्ष. कधी चाकल्यास का? ते म्हणाल नाही चाकलं कारण काय वेळ होते असं म्हणाल का? नाही म्हणणार सासंगतची. का? तिला वाहायला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर प्रमाण आहे सासंगतजी. किती सुंदर प्रमाण आहे म्हणलेलं आहे सासंगतजी. किती सुंदर प्रमाण आहे ज्ञानेश्वर मध्ये म्हणलेलं आहे. फेडीत पापताप, पोषित तिरीचे पादप. गंगा जाय आप, समुद्री जैसे. हे गंगेचं जे पाणी आहे ह्याला प्रकृतीला परमात्म्याने धर्म घातला. काय घातला? प्रत्येक पाण्याला धर्म घातला. वाह्याचं फेडीत पाप ताप. पाप आणि ताप. गंगेत स्नान केल्यानंतर पुण्य प्रदान प्राप्त होतं सासंगतजी. पाप स्नान होतं. ताप म्हणजे क्षुधा, तहान. दोन्ही सासंगतजी काम करते गंगा. एक ताप फिरत्या, एक पाप फिरत्या. आणि काय करत्या? एवढं करून पाण्याला काय सासंगत धर्म कसा घातलाय? तहान भागवायची, क्षुधा तृषाची तहान भागवायची, पीडिताची तहान भागवायची, त्याचं शरीर स्वच्छ करायचं, त्याचे कपडे धुवायची. आणि एवढं करून गप बसायचं नाही. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची समुद्राला प्राप्त होऊन. करते की नाही बघा. म्हणून म्हणलेलं आहे प्राशन करीना सरिता पाणी, वाहून करते परोपकार. प्रकृतीला धर्म दिला, प्रकृतीला कर्म दिलं परमात्म्यानं. काय सांगितलं? झाडाला सांगितलं फळं लागणार, चिंचेला चिंच लागणार, आंब्याला आंबा लागणार, फणसाला फणस लागणार, काजूला काजू लागणार. जो ज्या ज्या प्रकृतीचा धर्म आहे त्या त्या धर्माप्रमाणे फळं लागणार. क्रॉसिंग केलं माणसानं. अनेक क्रॉसिंग फळं काढली, माणसानं काढली. पण नाही तुम्ही एवढे आता दास जातो ना आजरा चंदगडकडं, सासंगतजी बेकिंग केरे पार इकडं जंगलामध्ये पण जातो. इकडं सासंगत खुलदापूर धनगरवाडा. काल तर सासंग परवा दिवशी एक ठिकाणी अशा ठिकाणी संगत होती की खरं संघ दासच्या बरोबर जे महात्मा होते ना अक्षरशः वरती हुंदका दाटून आला त्यांचा. त्या गावाला एकच गल्ली गाव आहे, वीरवाडी म्हणून आहे. पाटणपासून वरती 35-40 किलोमीटर वरती आहे. त्या गावाला ना एसटी आहे, ना काडीपिटी मिळते, ना 6-6 महिन्याचं साधी साखर मिळत नाही, पावडर मिळत नाही चहाची. त्यांना सिलेंडर हा प्रकार माहित नाही. सगळ्या 20 घर आहेत, 20 घरात फक्त चुले आहेत. सरपण आणून विकणे, फक्त जंगलातून सरपण काटून आणणे आणि विकणे, त्याच्यावरती उदरनिर्वाह करणे. तिथं 1980 पासून सत्संग आहे. तिथले महात्मा एक मुंबईला काम होते, तिने ज्ञान आणलं. मती खुंटली हो. कारण आज विचार करा, 7 वाजता कराडमधून निघालो वॅगनर घेऊन, पोहोचायला 9:30 वाजले. 2 घाट चढून वरती जावं लागलं. जेवढी उंची महाबळेश्वरची आहे तेवढी उंची त्या सासंग वीरवाडीच्या अगदी टॉप लेवलला आहे. इतकी थंडी होती तिथे, इतकी टॉपला, अतिशय उंचावरती आहे गाव. त्या गावाला एसटी नाही, काय नाही, बैलगाड्या आहेत. जर काही व्यवहार करत असेल तर खाली एक 8 किलोमीटर वरती सासंगतजी केळवली म्हणून गाव आहे. त्या केळवली गावातून राशन भरून यावं लागतं. सायपनच्या पद्धतीनं पाणी वरती तलाव आहे, त्या तलावातून पाणी वाहतंय. कसले 4 व्हीलर माहित नाही, 2 व्हीलर माहित नाही, काही नाही. सासंगतजी घाट उतरत चालले केळवलेले याचं. केळवलीमध्ये एक बस येते, ती पण बस दिवसातून 2 वेळा आहे. सकाळी 9ला आहे आणि संध्याकाळी 5ला आहे. पण तिथं ज्ञान 80, 84, 82 ला गेलेलं आहे, कुठं पोचलेलं आहे. आणि इथं शहापूरला विचार करा, परड्यात ज्ञान आहे, परड्यात संगत आहे, तरी यायला 7:30-8 वाजवत आहे. प्रेमाने बोला. म्हणजे विचार करूया सासंगतजी.
प्रमाण काय दिले सासंगीतजी, सांगण्याचा भावार्थ काय सासंगीतजी, हा प्रकृतीला जो धर्म घालून दिलाय ना, तो धर्म प्रकृतीनं सोडलेला नाहीये, सोडला फक्त माणसाने सासंगीतजी. म्हणून बाबाजी सांगतायत दिव्य गुणाला का धारण करायचंय, एवढ्यासाठी करायचंय. माणसानं दिव्य गुण सोडलेत, प्रकृतीनं सोडले नाहीत. नदीनं कुठेही सोडले नाही वाहणं, नदीनं पापक्षालन सोडलं नाही, नदीनं ताण वागवणं सोडलं नाहीये सासंगीतजी. याच्या पुढे जाऊन चिंतन करा. ज्ञानेश्वर तर उभे, गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होनी मारू, हे न म्हणजे गे काय करू तो ये जैसे. किती प्रमाण सुंदर दिलं. नुसतं वाहत नाही, नुसतं पापता फेडत नाही, तर त्याच्या ठिकाणी शत्रू आणि मित्र हा दोन्ही भाव नाही पाहण्याच्या ठिकाणी. समजा ह्या पंचगंगेला रात्री वाघ प्याला आला, पाणी आला वाघ सासंगीतजी, आणि सकाळी गाई पाणी प्याला आली. आता नदीला माहित आहे रात्री वाघानं पेले, सकाळी गाई आली. गाई पूजनीय आहे, वाघ पूजनीय नाही. वाघ हिंस्र आहे, वाघ शिकार करून खातो, गाई शिकार करत नाही. गाईमध्ये 33 कोटी पूजनीय मानलेलं आहे. आता दोन्ही, एकानं रात्री पेले पाणी, एक दिवसा पेतोय, पण दोन्ही पेत असताना नदीला माहित आहे वाघानं पण पेले, गाईनं पण पेले, पण पाणी म्हणत नाही वाघाला तू पशु आहेस, तुझ्यात हिंस्र आहे, हिंस्र पशु आहेस, तू हत्या करतोयस, तू माझं पाणी प्यायचं लायकीचा नाही. नदी म्हणते का? नाही. गाईला म्हणते का तू पुण्यवान आहेस, तूच फक्त पे? नाही. गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होनी मारू. नदी म्हणत नाही हे वाघा तू जर पाणी प्यायलास ना, मी तुझ्या पोटात गेलो विष होणार, तुला मारणार नाही. ज्ञानोबा म्हणतात गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होनी मारू, हे न म्हणजे का काय करू तो ये जैसे. पाणी, तोय म्हणजे पाणी, पाण्याला जसा समधर्म आहे, पाणी गायीचे पण ताण भागवते आणि हिंस्र पशुची पण ताण भागवते. त्याच्या मनात द्वैत नाही, हा हिंस्र आहे आणि हा पूजनीय नाही म्हणले. माणसाच्या मनात काय काय हो, काय सांगता येत नाही. तुम्ही चिंतन करून बघा. एक सांगतो, बाबाजी जे दरवर्षी जे स्लोगन काढतात ना, हे पाठांतर करून शायनिंग मारायला नाही बरं का. हे शायनिंग मारायसाठी नाही वचन, काहीतरी करून पाठांतर करून बोलून आपण वाचून आलो, दिवस नको आपण जेवून म्हणजे भैया झालं, तिथंच म्हटलं 4 दिवस खाल्लो, भात आमटीवर रेंबटलो आणि आलो गावाकडे. नाही, त्याचा विचार करायचा, ती गोष्ट का आवश्यकता आहे. गुरुच्या मुखात ते वचन का आलं, फार मोठा सिद्धांत असतो. गुरु मुखातून जे येतं ना, म्हणतात ना, येत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीत. माझे रिकामे तोंड करू गेले बडबड, तरी गीता असे गोड तुडले. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा तोंड उघडलं ना, तेव्हा गीता निर्माण झाली. ज्ञानोबराने जेव्हा तोंड उघडलं तेव्हा ज्ञानेश्वरी झाली. तुकाराम महाराजांनी जेव्हा तोंड उघडलं तेव्हा गाथा झाला. नाथाने तोंड उघडलं भागवत झालं. लक्षात घ्या. तसं बाबाजीने जेव्हा तोंड उघडलं ना, तेव्हा काहीतरी व्हायला पाहिजे का नको. ते काय तर नाही हे लक्षात घ्या. गुरु जे वचन प्रकट करतो ना प्रत्येक वर्षी, त्या वचनाचा अभाव समाजामध्ये असतो. हो, एक सांगू का, पत्नी बघा तुम्ही, आमच्या घराला समजू रे, इथलं नव्हे, प्रेमाने बोला, कारण पुन्हा इथे घ्यायचं, इथलं कसं सांगून चालेल. नाही, पुन्हा मिसेला भांडण मारायला सोडून सगळ्यांना बोलवा बरं का. आमच्या घरात सांगतो कसं असतंय, जेव्हा 1 किलो समजा 10-15 किलो साखर आणतो आपण, 1 किलो साखर राहते ना, तेव्हा आमच्या सौ सांगतात बघा साखर संपत आल्या बरं का आता 1 किलोच राहिल्या बघा, आणा, अचानक महापुरुष येतील, माझा अवघड आहे. पुन्हा मी ठीक आहे आणू, पुन्हा एक दिवस गेला, बघा काल अर्धा किलो संपले, आता अर्धा किलोच आहे बरं का, आता पावशेरच आहे बरं का, आता 200 ग्रॅम. म्हणजे जी गोष्ट संपत आलेली आहे ती गोष्ट पत्नी पतीला आणण्यासाठी टच करते, म्हणजे चेतन करते की ही वस्तू संपलेली आहे. प्रपंचातले उदाहरण देतोय, प्रपंचामध्ये जे संपतं ते तुम्ही सांगता लगेच महापुरुषांना. बघा रॉकेट संपत आले, सिलेंडर पण लवकर लावा बरं का, 20 दिवस झाले सिलेंडर आपण लावून, का आता कधी संपेल माहित नाही, तुम्ही पहिल्यांदा सिलेंडर नोंदवा. कारण जी गोष्ट संपत येत्या ती तुम्ही डिमांड करता तिची, किंवा चेतन करता, ती गोष्ट लगेच अवेलेबल करा. तसं जी गोष्ट या प्रपंचातली संपत आलेली आहे त्या गोष्टीची बाबाजी डिमांड करतायत. सद्गुणों को अपनाय, म्हणजे सद्गुण संपत आलेले आहेत. जे संपतंय, ज्याचा अभाव आहे, ती गोष्ट बाबाजी डिमांड करतायत जीवाकडे. आपण काय करतो, वाचून सोडून देतो. का बाबाजीने मागितलं, दुसरं का मागितलं नाही, असं का सांगितलं बाबाजीने, हे वाढवा जरा,
चला इकडे 50 करू नका, 200 करा, 1000 करा. नाही म्हणलं बाबाजी. असं करा, तांदूळ पाठवून द्या तुमच्या गावाला, जावा शहापूरला आणि एक ट्रक तांदूळ पाठवून द्या दिल्ली मुंबई समाजाला. का मागितलं नाही हो? तांदूळ डाळ काय आवश्यकता नाही. अहो तिथं रिद्धी सिद्धी म्हणतात ना, अंगण झाडती रिद्धी सिद्धी, उचिष्ट काढते मुक्तीचारी. समागम मध्ये ना चारी मुक्त्या उष्ट काढायला पळत असतात धावपळ. सेवादाला विनंती करतात चारी मुक्त्या, ए बाबा आमच्यासाठी जरा ठेव की काढायला. उष्ट मिळत नाही, गुरु आदेश देत नाही मुक्तींना. गुरु सांगतोय चारी मुक्तींना तिष्ठ तो भरायचं, माझा भक्त सेवा करेल. तुझं कामच नाही तर इथं, तुझं काम संसारातल्या आणण्यासाठी. इथं माझे सगळे मुक्तच करून जन्माला घातलोय मी. इथं मोक्षमध्ये तुच्छ केले याचे कारणे आम्हा जन्म घेणं लागे युगागी, विटायचे नाही भक्ती प्रेम सुख. संत वचन काय तुम्हाला सांगू, अजून विचार केला ना खूप सासंग दास असं वाटतं की मला काहीच कळलं नाही अजून. 12-13 वर्षाला बाबांच्या नावावरती आहे ना, काय नाही कळलं सासंग. कळलं हा भास आहे केवळ, अजून काय मागायचं कळलं नाही. अजून माहित नाही बाबाजींना माझ्याकडनं काय पाहिजे, गुरुला माझ्याकडून काय अपेक्षा अजून कळलं नाही मला. अजून कळलं नाही की सासंगीची काय मागायचं, भक्ती मागायची आहे, मुक्ती मागायची आहे का, भौतिक सुख मागायचे आहेत, घोडं मागायचं आहे, गाडी मागायचं आहे का, म्हशीला दूध मागायचं आहे का, प्रपंचातलं काय, आणि काय कळलं नाही. दासात अजिबात कायच कळत नाही की काय मागायचं आहे गुरुकडे. सासंगीची विचार करूया. सासंगीची केवढ्या गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टीला संतांनी सासंगीची लात मारलेली आहे. मोक्ष मध्ये तुच्छ केले याची कारणे आम्हा जन्म. अरे पांडुरंगा म्हणले काय मोक्ष मोक्ष म्हणले, अरे मोक्ष आम्हा घरी कामारी. तुला वाटत असेल म्हणले तुझी भक्ती मी मुक्तीसाठी करतोय, तुझा जो मोक्ष आहे ना आमच्या घरात येऊन म्हणले बघ धुणं भांड्या करायला ठेवलाय म्हणले, प्रेमाने बोला. काय अधिकार आहे तुकाराम महाराजांचा, काय मागत नाही म्हणले पांडुरंगा तुला, तुला वाटत असेल म्हणले पोटाला घालून मागत हे म्हणले. हा आमचा एक अधिकार आहे, तुझं नाम 24 तास माझ्या मुखात पाहिजे, हा माझा हट्ट आहे. हा सासंगजी केवढे विचार कर, केवढे दैवी गुणांचे सासंग शोध आहे संत. नाही म्हणे मुक्ती न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे दातार. तुला अरे पांडुरंगा तुला वाटतं म्हणजे मी गर्भवासाला भ्यालोय हे म्हणले, सुखानं घाल म्हणले. अरे सुखानं घाल गर्भवास सहन करतो, पण एक लक्षात ठेव म्हणले दैवी गुणाने युक्त असलेल्या संतांचा संग मला पाहिजे, त्याच्यासाठी मला गर्भवास देखील सहन करायला लागला तरी करतो. अहो गुरुच्या दरबारातून मोक्ष मागणं म्हणजे सार्वभौम राजाकडे चुना मागण्यासारखा तंबाखूला, प्रेमाने बोला. हो मोक्ष देखील तुच्छ आहे गुरुच्या दरबारात. सांगतो ना का समागमला अहो संत प्रमाण आहे. रिद्धी सिद्धी अंगण रिद्धी उचिष्ट काढते मुक्तीचारी. सासंगी रिद्धी सिद्धी सासंगी काय करतात गुरुच्या दरबारात, रिद्धी सिद्धी हात जोडून उभारतात. हा काहीतरी काम द्या म्हणतात आम्हाला, सेवा द्या, काय भरू, तांदूळ भरू का, तेल भरू का, सरपण भरू का, सिलेंडर भरू का, हात जोडून उभारतात रिद्धी सिद्धी गुरुच्या दरबारात. एक चान्स द्या आम्हाला समागमचा काहीतरी. आम्हाला काय वाटतंय आमच्या 100 रुपये समागम चाललाय, काय तुझं 100 रुपये कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतात विचार करा. जीव काय समजतोय काय नाही, हे न टाकता पण गुरु करून दाखवू शकतो. ह्याची काय आवश्यकता नाही हो. काय हे म्हणलेलं आहे की सासंगीची अभिमान सांडून पांडवा मग पाय धुवायच्या देवा पात्र झाली, लक्ष्मीला गर्व झाला माझ्यामुळे चालले म्हणले सासंगीची. दाखवून दिलं तुझ्यामुळे काय नाही म्हणले. पण हा एक मला कुठेतरी कथा ऐकायला मिळाली, म्हणले लक्ष्मी आणि विष्णू सासंगीची म्हणले मी श्रेष्ठ म्हणले लक्ष्मी. म्हणले ठीक आहे म्हणले चान्स तुला म्हणले, म्हणजे तू श्रेष्ठ सिद्ध करून दाखव विष्णू म्हणलं. हा म्हणला चला म्हणले मडे चाललो ते, आणि खांदेकरी वगैरे राम नाम सत्य राम नाम सत्य बघा म्हणले. आता मी कसं तरी काय केलं, मड्याच्या पुढं सोन्याच्या मोहराची पिशवी ठेवली लक्ष्मी. आता जाणार बघितली की पाक मड तिथंच टाकलं महाराज. जाऊ दे म्हणले आणि तासानं पेटवू म्हणले. काय सगळी तराट पाक शिकाय धरणार, पण काय ठेवले म्हटलं हे ना हे तर शिकाय धरायला. ही संधी गेली तर पुन्हा नाही, शिकाय काय पुन्हा धरू. पाक सगळी गेली, सगळी फक्त मड्यात पडले.
लक्ष्मी म्हणली बघा स्वामी एक तर राहिलं का म्हणले मड उचलायला. विष्णू म्हणले लक्ष्मी किती अडाणीचे. एक सांगू का, सगळे गेले ना, सगळ्यांनी म्हणले मोहराकडे गेले, सगळे गेले, पण म्हणजे जे चितीवर झोपले ते का गेले नाही का. जे मडे झोपले म्हणले, जे पेडू झोपले ते कुठे गेले. सगळे जातील त्यात मी आहे म्हणून ते गेले. लक्षात ठेव लक्ष्मी तुझी हार आहे, हे जर उठून गेलं असतं ना तर तू श्रेष्ठ होतीस. मग ते काय गेलं नाही, कारण त्यात मी नाही म्हणून गेलं नाही. लक्षात ठेव म्हणले, तू मोहरा ठेवशील मड जाणार नाही म्हणजे मी आज बसलो तरच जाणार. कोण श्रेष्ठ आहे सासू काय नाही हो सासू. हा अनेक सांगतो, हा आणि बाबाजी कधी भेद करायला नाही. आमच्यासाठी पुढची भक्ती हो. निराकार साकारात काय फरक नाही, काही फरक नाही. साकार फक्त भक्तीसाठी द्वैत मानलेलं. साकाराला का मान श्रेष्ठत्व दिले, भक्तीसाठी दिले. नाहीतर हा आणि बाबाजी नाही भेद करायचं. व्यभिचारी भक्ती होत्या. जर निराकार वेगळा आणि साकार वेगळा केला व्यभिचारी भक्ती होती. हाच बाबाजी आहे. बाबाजी दोन हे कुठे आहेत. भक्तीसाठी द्वैत मानलेला आहे. सासंगीची चला पुढे आपण जाऊ. सासंगीची म्हणून दासनं काय इथून सुरुवात केली होती. सासंगीची दैवी गुण जे आहेत ना सासंगीची, हे दैवी गुण प्रकृतीमध्ये स्थित आहेत. फक्त ते माणसानं सोडल्यामुळं माणसाला सांगायची गरज आली की बाबा तू दैवी गुणांना धारण कर. सासंगीची दैवी गुणांना का धारण कर, दैवी गुणच माणसानं सोडलेले आहेत. म्हणून बाबाजी पुन्हा पुन्हा दैवी गुणाकडे नेत्या सासंगीची. आणि दास पुन्हा सांगतो की हे जे अहो म्हणतात ना गुरुच्या दरबारात सासंगीची काय काय सासंगीची अशक्य पण शक्य आहे. इथं काय अशक्य नाही आहे सासंगीची. हो अहो दास रिद्धी सिद्धी देखील हात जोड उभारतात. एकदा संधी द्या. मुक्ती आहेत ना उष्ट काढायला तिष्ट त्यात संताचं उष्टावळू मिळालं. हो सासंगीची तरी पण चान्स नाही आहे. चान्स भक्ताला आहे सासंगीची. अहो खायाचे निमिषे जळी देव झाले मासे. जेव्हा गोपाळकाला व्हायचा, आता आहे गोपाळकाला, थोड्या वेळानं प्रेमाने बोला. हा सासंगीची महात्माने सांगितले पण 2 मिनिटं बोला त्याच्यावरती. जेव्हा हे गोपाळकाला सासंगी भगवान श्रीकृष्ण ही आपल्या आपल्या सवंगड्यानं सांगायचं रोज, अरे म्हणले रात्रीचं शेळ इटका असू दे म्हणले बांधून आणायचंच. सासंगत आणि ऐकली होती कथा मी कीर्तनात. खरे का कुठेच्यापेक्षा भाव सुंदर आहे त्यात. पेंड्या जे होतं ना ते पेंड्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. पण पेंड्याचा एक धर्म होता. भगवान श्रीकृष्णाला पहिला घास चारल्याशिवाय आपण काय खायचं नाही. आणि एकदा काय झालं सासंगीजी, ह्याला उठायला वेळ झाला आणि बाकीचे सगळे गोपाळ आणि कृष्ण गया चरवायला घेऊन गेले. हे उठायला वेळ झाल्यानंतर यानं बघितलं, अरे म्हणजे सगळे गेल्यात, मी एकटाच राहिलोय. आणि आईनं गडबडीत दुधाची खीर केली. आता हे येडं इतर पांगळं होतं सासंगीची. चोचरं बोलत होतं, कृष्णा थमाल रे तुझ्या गाई. त्याच्यामध्ये ते सासंगीची जीवाची व्यथा मांडलेली. पेंड्या म्हणजे जीव आहे, बोबडा आहे म्हणजे नामस्मरण करत नाही, पांगळा आहे म्हणजे दैवी गुण नाहीत. सासंगी त्याची ते व्यथा मांडलेले. आणि मग त्या सासंगी आईनं काय केलं त्याला गडबडीत, अरे म्हणले खीर केल्या, म्हणले एक घास का. नाही ना म्हणले आई मी जाणार, म्हणले नाही म्हणले एक घास का. मग काय केले, एक सासंगीची द्रोणातला एक झुरका मारला, तोंडात घेतली खीर. गिळणार एवढ्याच लक्षात आलं, अरे म्हणले भगवान कृष्णाला दिल्याशिवाय, सद्गुरूला दिल्याशिवाय, माझ्या हृदय सम्राटाला दिल्याशिवाय म्हणले मी खीर खाल्लीच कशी. आता ती थुकून टाकावी तर पहिला घास आहे, गिळावी तर सद्गुरू दिल्याशिवाय कशी गिळायची. ते तसंच तराट गेलं तोंडात. तसंच सासंगीची ती खीर आहे. आणि गेलो पळत भगवान श्रीकृष्ण वगैरे गया भगवंताला जवळ जाऊन राहिलं, देवा खुनवून जायलं आ करा. आता भगवंत काय अंतर्यामी दिला शबरीची बोरे कळली. विचार कर त्याला काय, ह्याला काय हो. म्हणतात ना पै भक्ती मी एक जाणे ते तर साने थोरं न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. मी आजपर्यंत अरे जगाला वाटलं म्हणले शबरीची उष्टी बोरं जगाला दिसली, मला उष्ट दिसलं नाही. मी उष्ट खाल्लं नाही, उष्टा भाव खाल्लाय त्याचा. सासंगीची.
आणि मग भगवंताला विनंती केली, म्हणले देवा आ करा, आ. भगवंताने आ केलं. आ केल्यानंतर जेवढी खीर होती ना तेवढी चूळ भरली तोंडात, आणि अक्षरशः देवाने ती चाटून पुसून खाल्ली. हा प्रेम भाव आहे. हा उष्ट आमच्यासाठी हो, ज्याचा परमोच्च भाव आहे त्याला पण माहित नाही मी उष्ट देतोय. ज्याला माहित नाही मी उष्ट देतोय ना त्याचं उष्ट पण चालतंय, पण ज्याला माहित आहे मी देतोय त्याचं गुलाबजामुन पण चालत नाही महाराज. प्रेमाने बोला. म्हणून मस्त भाज्या चमचमीत करून आणल्यात, पण मी आणल्यात संघासाठी, काय कामाचं नाही. पण पिठलं आणलंय बिन तेलाचं, पण बाबाजी मला संताची सेवा तू दिलास रे, काय माझं कर्तृत्व काय यात, पण बाबाजी तू दिलायस, असू दे माझं कसं रे, संताच्या मुखात जाऊ दे, मी तर करणार काय, बाबाजी तू मला दिलेस, तू करून घेतोयस. पिठलं पण चालतंय, पण मी गुलाबजामुन आणलंय म्हणलं की ती गुलाबजामुन पडलं बघा बाजूला, कारण मी आला पुन्हा आला. सासंगत का गोपालकृष्णांना गोपाळ काला केला, परस्परामध्ये प्रेम भाव राहावा, मैत्र भाव राहावा, दातृत्व राहावं, सेवा भाव राहावा. सासंगीची हे का ठेवलंय, दातृत्व राहावं, मायावरचा आसक्ती कमी व्हावी म्हणून ठेवलंय. ह्याच्याशिवाय असं जीवन म्हणायला हे दिलं तर समागम चालतोय नाही, हे डोक्यात काढून टाका. सासंगीची म्हणलेला मी नजर करीन वाकुडी तरी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, ते तर ह्या देवाची इंद्र सिंद्री कायला. अरे मी नुसतं मनात संकल्प आणला तर अरे मी संकल्प आणला तर ब्रह्मांड रचतो, संकल्प आणला तर मला काय करावं लागत नाही. म्हणजे मी नुसता संकल्प सोडला, माझ्यात जर जाणीव निर्माण झाली की ब्रह्मांड व्हावं, ते व्हावं वाक्य पूर्ण व्हायच्या आत माझी जी पत्नी आहे ना, जी माया, ती ब्रह्मांड प्रसवते म्हणजे एवढी ती पतिव्रत आहे. माझ्या चित्तात जे कंपन निर्माण होईल त्याच्या आधी ती पूर्तता करते, म्हणून ती पतिव्रत आहे माया. फक्त जीव सासंगीची या गोष्टी जाणत नाहीये. म्हणजे या सासंगत मला तर वाटतं की सासंगीची महिन्यातून एकदा तुम्ही हा उपक्रम करा, फक्त त्याच्या पाठीमागे हा भाव असावा. कारण बघा तुम्ही आपल्याला ना तसं महापुरुषांना घरी बोलवून प्रसादी करायचं होत नाही हो, कारण जग फास्ट आहे. सासंगीची जग 3G मध्ये आता 2G पण बंद पड मागे सरले. प्रेमाने बोला. डाऊनलोड फास्ट पाहिजे सगळं. सासंगीत इतकं फास्ट कनेक्टिंग आहे सासंगीतची, हिथं सोडलेल्या काही सेकंदात अमेरिकेत मेसेज जातो. 3G मध्ये जग आहे, एवढं फास्ट कनेक्टिंग आहे सगळ्यांचं. फेसबुक आहे सासंगीतची, व्हॉट्सअप आहे, काय कितीतरी प्रगत आहे सासंगीतची. म्हणून बाबाजी विज्ञानाला घेऊन ज्ञानाचे सासंगीतचे प्रसार केलेले आहेत. म्हणून या फास्ट युगामध्ये जर सेवा फास्ट असेल तर सासंगीतची घडत नाहीये. मग याच्या पाठीमागचा भाव असाच आहे, कुठेतरी संताच्या मुखात माझ्या हातनं घडावं संताची सेवा, 4 घास पडावेत सासंगीतची. ही सेवा, हा भाव भगवान श्रीकृष्णाचा देखील होता की अन्नदान घडावं, कर्तृत्व अहंकार जळून पडावा, सासंगीतची तृप्ती व्हावी. ह्या अनेक दैवी गुणांचा सासंगीतची त्याच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्णाची योजना होती. तीच योजना बाबाजींनी प्रसादी पाठीमागे ठेवली. बाबाजींनी काय एका रांकेत बसवले हो, लंगरला 1 तास सगळी का बसतात, असं काय केलं नाही बाबाजींनी. ब्राह्मणाला जरा टेबल, शूद्राला पागच खाली बसवायचं, पुन्हा व्यापाराला जरा खुर्ची नुसती द्यायची आहे की नाही. असं 4 वर्णाप्रमाणे ठेवले का नाही. लंगर कसे आहे, 1 ताट 4 वर्ण एका टायमाला बसतात आणि एकमेकाला भोग देतात. शेजारचा माणूस कुठल्या राज्यात आलाय, तो कुठल्या जातीचा आहे काय माहित आहे का तुम्हाला, नाही आहे. आपणासारखे करीत येतात का, गुरुने एक केले सगळ्याला, नेक करून एक केलेले सासंगीत. हा जगाच्या पाठीवरती हा एकोपा केवळ माझ्या सद्गुरूच्या दरबारात पाहायला मिळते सासंगीत. म्हणून या दया करा, कृपा करा. उपक्रम अतिशय सुंदर आहे, पण त्या उपक्रमापाठीमाग भाव हा असावा की सासंगीतजी कुठल्याही कर्माचा करता भाव नसावा. हो बाबाजी, तू हे कार्य कुणाकडं पण करून घेऊ शकला असतास, पण दातार तुझी मेहर आहे, तुझी रहमत आहे की तू ह्या कार्याला तू माझा घट निवडलास सासंगीतजी. नाहीतर तू मुंगीकडून पण हे कार्य करून घेऊ शकतेस प्रभू. भक्त आहे ना सासंगीतजी, सदैव ज्या ज्या वेळेला भक्ताला संधी मिळते सेवेची किंवा कोणत्याही कर्माची, त्यावेळी भक्त ते कर्माचं फळ अर्पण करत असतो.
भक्त जसं कर्माचं फळ अर्पण करतो ना तसं तो सासंगजी भगवंत स्वरूप होत जातो, गुरुरूप होत जातो. तसं गुरुमध्ये निराकारामध्ये जे दैवी गुण आहेत ना ते गुण त्या भक्तात प्रगट व्हायला चालू होतात. काय द्यायचं नाही, फक्त कर्माच्या पाठीमागचा कर्ता भाव द्यायचा आहे सासंगजी. आणि कर्ता भाव देणं हे सर्वात मोठा त्याग आहे. हो, सर्वात मोठा त्याग आहे सासंगजी. बाबा अवतारींच्याकडे एक महात्मा गेले, म्हणले बाबाजी मुझे आशीर्वाद चाहिए. का? आज माझा निकाल आहे.